आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहेत. राज्य शासनानं महाराष्ट्र शासन कामकाज नियम लागू केले आहेत. या नियमावलीमुळे न्यायप्रविष्ट प्रकरणं वगळता इतर कोणत्याही प्रकरणी कोणत्याही मंत्र्यांना घेतलेला निर्णय फिरवण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आलाय. याशिवाय मुख्यमंत्री प्रशासकीय कामकाजाबाबत कोणतीही माहिती कोणत्याही मंत्री, राज्यमंत्री किंवा सचिवांकडून मागवू शकतील आणि ती त्वरित पुरवणं संबंधित विभागाला बंधनकारक राहील. राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं महत्त्वाचं पाऊल उचललं असून सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करण्यात आलंय. त्यामुळे राज्यातील शासकीय तसंच खासगी रुग्णालयं, वैद्यकीय महाविद्यालयं आणि वैद्यकीय व्यावसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची तसंच सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाला करणं बंधनकारक राहणार आहे. राज्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून उत्तम कार्यवाही सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. यापुढेही एफडीएची कार्यवाही अशीच सुरू राहील असं त्यांनी स्पष्ट केलं. नीट पेपरफूट प्रकरणी नवी दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. महिला आंदोलकांवर झालेल्या कारवाईची चौकशी देखील ही समिती करेल. संसदेवर झालेल्या मोर्चाचं व्हिडिओ चित्रण या समितीकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर विद्यार्थ्यांचा बेमुदत आंदोलन आज दुसऱ्या दिवशी सुरू आहे. शासनानं 5 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या निर्णयावर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून 14 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित निर्णयानेही विद्यार्थ्यांचं समाधान झालेलं नाही. शासनाचा 5 ऑगस्टचा निर्णय मागे घेण्यात यावा तसंच विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्या या प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. राज्य महोत्सवाअंतर्गत होणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचा विस्तार देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्याचा शासनाने निर्णय घेतलाय. नागपुरातील शासकीय कला आणि अभिकल्प महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा 23 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. विविध मंडळांच्या उपक्रमांची दखल शासनातर्फे घेतली जाणार असून त्यांना भरघोस बक्षिसांच्या स्वरूपात प्रोत्साहन लाभणार आहे. आपल्या सहज सुंदर, विनोदी तसंच अष्टपैलू अभिनयानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे पद्मश्री आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्या 80व्या वर्षात पदार्पणानिमित्त नागपुरात आज त्यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय. नागपूर महानगरपालिका, श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट आणि विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीनं हा सोहळा साकार होईल. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 11 वाजून 57 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.